श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत GST म्हणजेच वस्तू आणि सेवा कराबाबत. श्रोते हो, सध्या सर्वत्र चर्चेचा विषय म्हणजे आज आणि उद्या राजधानीत सुरू असणारी 56वी GST परिषद. या परिषदेचं फलस्वरूप आपल्याला उद्या जाणून घेता येईल. परंतु त्याआधी GSTचा पूर्व इतिहास जाणून घेणं आवश्यक आहे. GST अर्थात वस्तू आणि सेवा कर ही भारताच्या कर व्यवस्थेत झालेली एक सर्वात मोठी अप्रत्यक्ष कर सुधारणा आहे. 1 जुलै 2017 रोजी लागू झालेल्या GSTने केंद्र आणि राज्य पातळीवरील गुंतागुंतीच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीला दूर करून एकसंध कर प्रणाली उपलब्ध करून दिली. हा एक गंतव्याधिष्ठित बहुपदरी कर असून वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जातो. पारदर्शकता वाढवून कराचा दुष्परिणाम कमी करणं तसंच व्यवसाय सुलभता निर्माण करणं हा GSTचा उद्देश. या GSTच्या उद्दिष्टांतर्गत एक देश एक कर एक बाजारपेठ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. श्रोते हो, GST लागू होण्यापूर्वी भारतातील अप्रत्यक्ष कर प्रणाली विखुरलेली होती. उत्पादन शुल्क, सेवा कर, मूल्यवर्धित कर, जकात, प्रवेश कर, लक्झरी टॅक्स इत्यादी वेगवेगळे कर केंद्र आणि राज्य सरकारं आकारत होती. त्यामुळे अनेक स्तरांवर कर आकारणी, अधिक अनुपालन खर्च आणि करावर कर अशी स्थिती निर्माण होत होती. GSTची संकल्पना प्रथम 2000 मध्ये वाजपेयी सरकारने मांडली. मात्र 17 वर्षांच्या चर्चा वाटाघाटीनंतर आणि कायदेविषयक प्रक्रियेनंतर अखेर 2017 मध्ये प्रत्यक्षात GST देशभरात लागू झाला. श्रोते हो, सध्या चालू असलेल्या 56व्या GST परिषदेत GSTचा आढावा घेऊन पुनर्रचना प्रस्तावित आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीचं अध्यक्षपद भूषवत आहेत. तर अशा या अप्रत्यक्ष कर प्रणालीला नुकतीच 8 वर्ष पूर्ण झाली. ग्राहक आणि व्यापारी यांच्यासाठी सुलभीकरणासह लाभदायी म्हणून या प्रणालीकडे पाहिलं जातं. याबाबत कॉस्ट अकाउंटंट डॉक्टर संजय भार्गवे सांगतात. 1 जुलै 2017 रोजी आपल्या देशात वस्तू आणि सेवा कर लागू झाला. वस्तू आणि सेवा कर म्हणजे 17 प्रकारच्या करांचे आणि अनेक उपकरांचे एकत्रीकरण करून केलेला नवीन कर होता. 8 वर्षानंतर जर या वस्तू आणि सेवा कराकडे बघितले तर हा कर लागू करताना सरकारची जी काही 2 उद्दिष्ट होती, एक म्हणजे एक देश एक कर आणि दुसरे म्हणजे कर आकारणीसाठी मूल्यांकनाच्या पद्धतीत सुसूत्रता आणणे. ही दोन्ही उद्दिष्ट 100% सफल झाले असेच म्हणावे लागेल. आता GST कौन्सिलच्या 56व्या परिषदेसंबंधी बोलायचे झाले तर ही परिषद गुंतागुंतीकडून सुसूत्रतेकडे नेणारे निर्णायक वळण ठरू शकते. यात वस्तू आणि सेवा करांचे सुसूत्रीकरण होते आहे आणि त्यामुळे अनेक वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत. हे सरकारने उचललेले महागाई विरुद्धचे योग्य पाऊल असेच याचं वर्णन करता येईल. याचे इतरही अनेक फायदे आहेत. एक म्हणजे वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन संबंधीचे जे वादविवाद आहेत ते कमी होतील आणि कर आकारणीत सुलभता येईल. दुसरं म्हणजे वस्तू आणि सेवा कर दर कमी झाल्यामुळे अनेक सेवा ज्या स्वस्त होणार आहेत, अनेक वस्तू ज्या स्वस्त होणार आहेत, यामुळे जो काय फायदा होणार आहे ते ग्राहकांपर्यंत पोहोचला आहे हे बघणे फार महत्वाचे ठरेल. करदात्यांनी हा फायदा स्वतःजवळ न ठेवता ग्राहकांपर्यंत पोहोचवावा यासंबंधी GSTच्या कायद्यामध्ये सेक्शन 171 मध्ये नफेखोरी विरुद्धच्या काही तरतुदी होत्या. त्या तरतुदींची मुदत जरी आता संपलेली असली तरी त्याचा पुनर्विचार होणं फार गरजेचं आहे. अन्यथा या परिषदेमुळे जो काय फायदा होणार आहे तो ग्राहकांपर्यंत पोहोचला जाणार नाही आणि त्यासंबंधी सरकारने कडक धोरण स्वीकारलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पण व्यवस्थितरित्या केली पाहिजे अशीच एक अपेक्षा आहे. एकंदरीत काय तर कर प्रणालीत सुसूत्रता येणार आहे, त्यामुळे ग्राहकांचा पण फायदा होईल हे पाहणे महत्वाचे आहे. कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आणि कुठल्या वस्तूंचे दर स्थिर राहिले हे सरकारच्या परिपत्रकानंतरच कळू शकेल. करांचे दर कमी केल्याने आणि उपकर हटवल्याने सरकारचे आणि पर्यायाने राज्य सरकारांचे उत्पन्न कमी होणार आहे. त्यासंबंधी वादविवाद निर्माण होऊ शकतात. यासंबंधी सरकार काय पावले उचलते हेही बघणं महत्वाचे आहे. श्रोते हो, किमतीतील सुसूत्रता, कर दरातील स्थिरता, कर आकारणीमध्ये पारदर्शकता असे GSTचे ग्राहकांसाठीचे फायदे आहेत. तर एकच कर संरचना असल्यानं सुलभ अनुपालन,
इनपुट टॅक्स क्रेडिटचा अखंड प्रवाह, राज्यांच्या सीमेवरील स्थानिक कर अडथळे दूर झाल्याने वस्तू वाहतूक कार्यक्षमता वाढणं आदी लाभ व्यावसायिकांसाठी आहेत. त्याचबरोबर अधिक व्यवसाय कराच्या कक्षेत येणं, अनुपालन वाढल्यानं महसुलात वाढ होणं, केंद्र राज्य सहकार्यात वृद्धी होणं आदी बाबी सरकारसाठीही फायदेशीर ठरल्या आहेत. जीएसटीमुळे भारताच्या जीडीपीत 1.5 ते 2% वाढ होईल असे अंदाज बांधले गेले. अर्थव्यवस्थेचं औपचारिकीकरण होऊन अधिक व्यवसाय नोंदणीकृत झाले, तसंच अनौपचारिक क्षेत्राचं प्रमाण कमी झालं. कर अनुपालनात सुधाराबाबत ऑनलाईन प्रणालीमुळे महसुलातील गळती कमी झाली. असे सकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर नोंदले जात आहेत. राज्यांना जीएसटी लागू झाल्यानंतर महसुली तोटा होईल ही भीती होती. त्यामुळे केंद्र सरकारने पहिल्या 5 वर्षांसाठी महसुली तुटीची भरपाई करण्याची हमी देखील दिली. याबाबत कर आणि नियामक वैधानिक कायदेतज्ञ गजानन खरे नमूद करतात. जीएसटीची पूर्वपीठिका अशी आहे की जीएसटी 1 जुलै 2017ला आला. त्यानंतर बरेच बदल होत गेले. जवळजवळ 4,300 अमेंडमेंट आलेले आहेत. सेक्शन 179च आहेत आणि त्यामुळे सरकारला अशी जाणीव झाली की तूर्त बदल केला नाही तर सगळे जे जीएसटी भरतात आणि जे ग्राहक आहेत त्यांच्या समस्या ह्या काही सुटणार नाहीत. म्हणून तातडीची पावलं म्हणून पंतप्रधानांनी घोषणा केली 15 ऑगस्टला की आम्ही जीएसटी मध्ये आमूलाग्र बदल करू. सरकारने परत नवीन नंबर काढायची प्रक्रिया सोपी करावी, रेग्युलर असेसमेंट करावं, सगळ्या ज्या इंटरेस्ट पेनल्टीच्या प्रोव्हिजन्स आहेत, जे अतिशय व्याज जे चढत्या दराने आहे, जे ग्राहकाला परवडत नाही, त्याबद्दल काहीतरी तातडीने उपाय करावे. फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी काही निर्णयच घेत नाही, त्याबद्दल ऍक्शन घ्यावी. लवकरात लवकर त्या निर्णय घेऊ द्यावेत. जे जीएसटी ट्रायब्युनलचा जो तिढा आहे जो आता सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे, त्यावर पण सरकारने काहीतरी पावलं उचलून लवकर त्याचा निवाडा लागेल असं बघावं. कारण जीएसटी ट्रायब्युनल हे 2 वेळा सुप्रीम कोर्टने रद्दबातल ठरवलं घटनाबाह्य म्हणून. तिसऱ्यांदा ते पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टमध्ये. ते सुप्रीम कोर्ट त्यावर ऍक्शन घेत नाहीये आणि परत ते बेंच ऑफ 2 कडे गेलेलं आहे. कारण आर्टिकल 110 खाली वेदर इट कॅन बी पास थ्रू मनी बिल म्हणून बेंच ऑफ 7 कडे आहे, अलॉंग विथ आधार आणि पीएमएलए लॉ. तर तो तिढा पण तिकडला सुटला पाहिजे आणि ग्राहकांना असं वातावरण तयार केलं पाहिजे की जास्तीत जास्त लोक कर भरतील. कायदा सोपा, सुटसुटीत आणि कस्टमर फ्रेंडली होईल की ज्याने देशाची प्रगती होईल. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने अशी पावलं उचलावी की सगळे वस्तूंचे कर कमी केले ते आणि कमी करावे आणि लोकांना स्वस्ताही आणा. लोक महागाईने त्रस्त झालेले आहेत, त्यावर हा एक इलाज होईल. आपण जी प्रगती करतोय, आर्थिक प्रगती करतोय, सामाजिक प्रगती करतोय, त्यात आणि हा हातभार लागेल. तर जीएसटी साठी हा आमूलाग्र बदल अतिशय चांगली गोष्ट आहे. मगाच्या गोष्टीला आम्ही आणि एक पुष्टी जोडतो की निर्मला सीतारामन आपल्या ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी एक पुस्ती जोडली की नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स आम्हाला आणायचे. हा जीडीपी सध्या आपल्या भारताचा हा उत्तम आहे. ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट हा 7.8 आहे. हा फर्स्ट क्वार्टरला आहे 2025-26 मध्ये. तो अतिशय उत्तम आहे. गेल्या 2-3 वर्षात सर्वात उत्तम कामगिरी आहे. आणि स्टँडर्ड आणि पुअर यांनी आपल्याला ही जी रेटिंग संस्था आहे त्यांनी आपल्याला अपग्रेड केलेलं आहे फॉरेन क्रेडिट आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंट. आणि जे नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली की टास्क फोर्स फॉर नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म असं ते म्हणाले, टू सिम्प्लिफाय रेग्युलेशन, हे जे कायदे सुटसुटीत करायचे, लोअर कंप्लायन्स कॉस्ट, जे आपल्याला रिटर्न्स भरायला लागतात, फॉर्म्स भरायला लागतात, जे रिपोर्ट अपलोड करायला लागतात ते कमी करायचे. आणि टू बिल्ड एनेबलिंग इकॉनॉमिक स्टार्टअप्स फॉर स्टार्टअप्स अँड स्मॉल एमएसएमईज एंटरप्राइजेस, लघु उद्योग आहेत जे छोटे मोठे ट्रेडिंग आणि कामधंदा करतात, त्यांना कसा रिलीफ देता येईल, त्यांना ताण कमी करता येईल, यासाठी गव्हर्नमेंट अतोनात प्रयत्न करत आहे. श्रोते हो, भारतात जीएसटीची दुहेरी रचना आहे. यानुसार केंद्र आणि राज्य दोघांनाही कर आकारण्याचा अधिकार आहे. सीजीएसटी हा केंद्र सरकारकडून आकारला जातो तर एसजीएसटी राज्य सरकारकडून आकारला जातो. शिवाय आयजीएसटी हा राज्यांमधल्या वस्तू किंवा सेवांच्या पुरवठ्यावर केंद्र सरकारकडून आकारला जातो आणि नंतर गंतव्य राज्याबरोबर वाटला जातो. या रचनेमुळे केंद्र आणि राज्य यांच्यात आर्थिक संतुलन राखलं गेलं आहे आणि सहकारी संघराज्यत्वाला बळकटी मिळत आहे. याबाबत जीएसटी सल्लागार ॲडव्होकेट दीपक बापट म्हणतात, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट या दिवशी लाल किल्ल्यावरून भाषण करताना असं सांगितलं होतं की जीएसटी कायद्यामध्ये आम्ही मूलभूत सुधारणा करणार आहोत. आणि हे पाहिल्यानंतर येऊ घातलेल्या जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला एक फार
महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सर्वसाधारणपणे GST मधील बदल म्हटलं की व्यापारी एकाच दृष्टीने पाहतात की आम्ही ज्या वस्तू विकतो किंवा सेवा देतो त्याच्यावरील GSTचा दर कमी होईल किंवा नाही. वस्तू आणि सेवांवरती असलेला कर कमी करावा किंवा नाही करावा हा माझा विषय नाही, कारण GST कर सल्लागार म्हणून मला इतर काही गोष्टी सुचवायच्या आहेत की ज्याचा या होणाऱ्या बदलांमध्ये निश्चितपणे विचार करणं आवश्यक आहे. त्यातील काही गोष्टी मी आपल्यासमोर ठेवत आहे. GST भरण्यासाठी जो महत्त्वाचे काही रिटर्न फॉर्म्स आहेत त्यापैकी एक फॉर्म आहे GSTR1. यामध्ये प्रत्येक व्यापाऱ्याने दर महिन्याला केलेली एकूण विक्री त्याच्या प्रत्येक बिलासह त्याची नोंद या फॉर्ममध्ये करायची असते. याचा मूळ उद्देश काय आहे की प्रत्येक बिल हे व्यापाऱ्याने अकाउंट फॉर केलं आहे की नाही, म्हणजेच याचा अर्थ यानंतर जो मंथली रिटर्न फॉर्म आहे जो प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेच्या आत भरायचा असतो GSTR3B, त्याच्यामध्ये GSTR1 मध्ये दाखवलेली सर्व विक्रीची बिलाचा अंतर्भाव करून टॅक्स भरायचा आहे. परंतु हा जो GSTR1 फॉर्म जो आहे त्याचा प्रमुख उद्देश हा प्रत्येक विक्रीची नोंद व्यापारी करतो की नाही हे पाहणं इतकाच नसून जे अनेक वाईट प्रवृत्तीचे व्यापारी जो न भरलेल्या टॅक्सचा परतावा घेतात, ज्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हटलं जातं, तो अशा प्रकारचा चुकीचा परतावा घेण्यास मदत होऊ नये किंवा चुकीने घेतलेला ITC पकडण्यासाठी अधिकाऱ्यांना वाव मिळावा याच्यासाठी हा GSTR1 या फॉर्ममध्ये प्रत्येक बिलाची विक्रीची नोंद करणं हे आवश्यक करण्यात आलेलं आहे. श्रोते हो, 2017 पासून आजपर्यंत GST हा भारताचा सर्वात मोठा महसूल स्रोत ठरला आहे. जुलै 2017 या महिन्यात संकलन 94,000 कोटी रुपये झालं. संकलनात महिनागणिक वाढ होत आहे. एप्रिल 2023 मध्ये 1.87 लाख कोटी रुपये असं विक्रमी अप्रत्यक्ष कर संकलन झालं, तर 2022-23 या आर्थिक वर्षात सरासरी मासिक संकलन 1.5 लाख कोटी रुपये नोंदलं गेलं आहे. GST मध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. जास्त उलाढाल असलेल्या व्यवसायांसाठी इनव्हॉइसिंग बंधनकारक करणं, ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो, बेटिंगवर GST लागू करणं, MSME साठी रिटर्न सुलभ करणं, GST परिषद बैठकीद्वारे दरकपात व वाढ करणं, विवाद निराकरण असे विविध उपाय वेळोवेळी केले गेले. श्रोते हो, जागतिक स्तरावर तुलना करायची झाल्यास इतर देशांच्या तुलनेत भारतात अनेक कर टप्पे आहेत. जसं 5, 12, 18 आणि 28% हे कर व्यावसायिक वस्तूंची आवश्यकता, उपयोग, महसुलाद्वारे मिळकत या उद्देशाने लावण्यात आले. या कर टप्प्यांमुळे भारतातल्या कर प्रणालीत आमूलाग्र बदल घडला आहे. सुरुवातीच्या अडचणी असूनही या प्रणालीमुळे अनुपालन वाढलं, पारदर्शकता आली आणि राष्ट्रीय बाजारपेठ एकसंध झाली. आज आणि उद्याच्या GST परिषदेत घेण्यात येणारे डोळस निर्णय भारताच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेच्या वाटचालीसाठी उपयुक्त ठरणार असल्याने सर्व करदात्यांच्या या परिषदेकडून खूप अपेक्षा आहेत. भारताचा प्रवास $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना GST हा महसूल, औपचारिकता आणि व्यवसाय सुलभतेचा निश्चित महत्वाचा स्तंभ ठरेल. भारतातील GST ही जगातील सर्वात प्रभावी कर प्रणालींपैकी एक बनेल आणि सरकारच्या एक देश, एक कर, एक बाजारपेठ या घोषवाक्याला प्रत्यक्षात उतरवेल यात शंका नाही. श्रोते हो, आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तिरवणकर, लेखन आणि समन्वय वीरेंद्र तळेगावकर आणि निवेदन रश्मी पाटकर.